नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पाहणार आहोत। डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म स्पीड। फार सुंदर आणि बढिया एक्सप्रेशन आहे। जर तुम्ही मन लावून ऐकलं तर एक नंबर सांगतो आणि तुमच्या डोक्यात चांगलं बसून जाईल। माझं म्हणणं आहे बघा, लक्षात ठेवा का बा, ही एक बॉडी आहे, रिजिड बॉडी, कशी काळाची हो, काही टेन्शन नाही घ्या बस। असं ही एक रिजिड बॉडी आहे। ही काय करत आहे बा, तर एका ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे। तर बा हा झाला तो ऍक्सिस असा, ठीक आहे। आता बॉडी म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, तो अनंत इनफायनाइट पार्टिकल पासून ही बॉडी बनलेली आहे, ठीक आहे। तर बा या बॉडीचे मी पार्टिकल दाखवत आहोत का बा, ह्या झाला तुमचा पहिला पार्टिकल की ज्याचं मास m1 आहे। हा झाला तुमचा दुसरा पार्टिकल, त्याचा मास m2 आहे। हा झाला तुमचा तिसरा पार्टिकल, चौथा, पाचवा, सहावा, अशी कितीतरी पार्टिकल आहे, इनफायनाइट पार्टिकल आहे। म्हणून लास्ट पार्टिकलचा आहे ना मास मी mn न दाखवतो। बस एवढं आपल्या डोक्यात आलं पाहिजे। हे जे पार्टिकल आहे या ऍक्सिस पासून आहे ना एवढ्या अंतरावर आहे, r1 r2 r3। काय अर्थ झाला बघा, पहिला जो पार्टिकल आहे त्याचं या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स r1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स r2 आहे ना। असं करता करता शेवटल्या पार्टिकलचं ऍक्सिस पासूनचं अंतर आहे r1, ठीक बा। तर एवढं जर झालं असं तर आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, तर मी ते स्टार्ट करून राहिलो। तर बघ कसं बोलता येते का, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म स्पीड। Consider the rigid body rotating with uniform angular velocity omega. असं दाखवायचं, rotating with uniform angular velocity omega असं। Consider the rigid body rotating with uniform angular velocity omega about a fixed axis, passing through the center O and perpendicular to the plane of figure। हा ऍक्सिस या O नावाच्या पॉइंट मधून जातो आणि या फिगरच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे। पुन्हा एकदा सांगतो, कन्सिडर the rigid body rotating with uniform angular velocity omega about a fixed axis passing through the point O and perpendicular to the plane of figure, ठीक है। Suppose that the body consisting of n particle, suppose that body consisting of n particle पासून बनलेली बॉडी आहे। each of masses m1 m2 m3 dash 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 mn। Consider the body consisting of n particle of masses m1 m2 m3 dash 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 mn situated at a distance r1 r2 r3 dash 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 in। situated म्हणजे राहणे। हे पार्टिकलचं मास या ऍक्सिस पासून किती अंतरावर राहतो, तो r1 r2 r3 dash 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 in। तर बाकीचं लिहायचं r1 r2 r3 dash 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 in। बोला, ठीक आहे। as the body rotate,
with uniform angular velocity. Each and every particle of the body also rotated with uniform angular velocity. काय अर्थ होते माहिती आहे? ही मेमन्सरची बॉडी आहे, ही गोल गोल फिरत आहे ना, त्याचा वेग आहे ओमेगा अँगुलर वेलॉसिटी. माझी बॉडी गोल गोल अशी फिरत आहे याचा अर्थ मेमन्सरची बॉडी फिरत आहे याचा अर्थ त्याचा हातही फिरते, त्याच्या हाताचा पार्टिकल पण फिरत आहे. म्हणजे जे बॉडीचं वेग आहे तेच त्याच्या प्रत्येक अवयवाचं प्रत्येक ऑर्गनचं वेग आहे. मग हेच तर म्हणत आहे का as the body rotates with angular velocity omega, each and every particle of the body also rotated with uniform angular velocity omega. मी फिरलो तर काय माझा हात मागे राहणार आहे? नाही. मी फिरतो म्हणजे माझ्या बॉडीला जो वेग आहे तोच वेग माझ्या हाताला राहील. म्हणजे बॉडी जर ओमेगाच्या स्पीडनं फिरत आहे तर त्याच्या प्रत्येक पार्टिकलला मात्र तोच वेग राहील जो बॉडीला राहील, म्हणजे ओमेगा. ठीक आहे बा. तर मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवायचं मात्र वैशिष्ट्य काय, बट दे हॅव डिफरंट लिनियर वेलॉसिटीज. काय कल्पना आहे बघा, फिरता फिरता हा पार्टिकल सुटला, असा सुटला तर असा जाईल, है ना, असा सुटला तर असा जाईल. सांगायचं तात्पर्य प्रत्येक पार्टिकलला वेगवेगळं काय आहे, लिनियर वेलॉसिटी. बोला तर बा मी म्हणतो का बा आहे ना, बट दे हॅव डिफरंट लिनियर वेलॉसिटीज. लेट v1 v2 v3 dash 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 vn, v1 v2 v3 dash 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 vn be the linear velocities, be their linear velocities. म्हणजे या सर्व पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी अशी आहे. ठीक आहे. वी नो दॅट रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँगुलर वेलॉसिटी इज v is equal to r omega. For first particle linear velocity is v1 is equal to r1 omega, not omega 1. Why? लक्षात ठेवायचं अँगुलर है ना, बॉडी possesses angular velocity omega. It means that all the particle of the body also possesses angular velocity omega. बॉडीचा जर वेग ओमेगा असेल तर त्याच्या प्रत्येक पार्टिकलचा पण वेग का राहील बा ओमेगा राहील. म्हणून 1 2 लिहायचं काम नाही, बॉडीचं त्याच्या पार्टिकलचा वेग सारखा असतो. चलो बोलो. ठीक आहे. मग एवढं जर झालं असेल तर इथपर्यंत एकदा रिपीट मारून देतो फुल स्पीड मध्ये. कसं बोलायचं बा, का डिराइव एन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग, है ना, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँगुलर स्पीड. कन्सिडर द बॉडी, कन्सिडर द रिजिड बॉडी कंसिस्टिंग ऑफ, consider the rigid body rotating with uniform angular velocity omega about a fixed axis passing through the point O and perpendicular to the plane of the figure. Bola. Suppose that the body consisting of n particle, each of masses m1, m2, m3 dash 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 mn, situated at a distance r1, r2, r3 dash 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 rn from the axis of rotation. बोला. समजलं का? As the body rotates with uniform angular velocity omega, each and every particle of the body also rotated with uniform angular velocity omega. But they have different linear velocities. Let v1, v2, v3 dash 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 vn be the linear velocities of particle of the body. Bola. We know that relation between linear velocity and angular velocity. V is equal to r1 omega. Therefore, linear velocity of first particle is
V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. तर कायनेटिक एनर्जीचं सूत्र फॉर्म्युला लहानपणापासून शिकत आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर. तर कायनेटिक एनर्जी डिनोटेड बाय E1 इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर 1 वाय फॉर फर्स्ट पार्टिकल. बोला. Putting the value of V1, this is. In this equation we get E1 is equal to half M1. V1 च्या ऐवजी हे भरायचं R1 ओमेगा स्क्वेअर. E1 is equal to half M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बोला. ठीक आहे. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल. तर कसं माणसाल हे इथं लिहून राहिलो. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल E2 इज इक्वल टू हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल E3 इज इक्वल टू हाफ M3 R3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. डॅश डॅश डॅश. And kinetic energy of nth particle is equal to half mn rn square omega square. चलो बोलो. ठीक आहे. विचार करा. प्रत्येक पार्टिकलची पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी एवढी, दुसऱ्याची एवढी, तिसऱ्याची एवढी, चौथ्याची, पाचव्याची, सहाव्याची, असं करता करता nth पार्टिकलची एवढी. सर्व पार्टिकलची कायनेटिक एनर्जीची जर बेरीज केली, ऍडिशन केली, तर पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळाली. अरे हो का नाही? तर मग आता एवढं जर झालं असं तर डोक्यात आलं पाहिजे का टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी is equal to the sum of kinetic energy of all the particle. नाही समजलं काय बोललो बा? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्या का बा पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी E1, दुसऱ्याची E2, तिसऱ्याची E3 डॅश डॅश डॅश, शेवटल्याची En. सर्वांची जर बेरीज केली, ऍडिशन केली, तर पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी भेटल ना. हो. तर मग याच्यावरून काय सांगता येते? तर याच्यावरून सांगता येते का टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज इक्वल टू दी सम ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी, सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स. देयरफॉर E is equal to, what is E? E is the total kinetic energy of the body is equal to E1 plus E2 plus E3 plus En. बोला. ठीक. E is equal to half M1 हे पाय R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर E2 हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस En हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बोला. एवढं जर झालं असेल तर याने कॉमन काढायचं. काय कॉमन निघते रे? तर इथून हाफ निघते, इथून ओमेगा स्क्वेअर निघते. तर कसं काढतो पाय? E इज इक्वल टू हाफ असा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस Mn Rn स्क्वेअर. आणि हा ओमेगा स्क्वेअर इथं दाखवतो. काय दाखवतो? सर्वांची बेरीज आहे, सम आहे, ऍडिशन आहे. तर याला कसं मांडता येते? पहा थोडी आकृती मिटत चालली, जागा नाही आहे. तर कसं मांडता येते? असं. हा. ठीक आहे. सम ऍडिशन तर याला दाखवले राहते समेशन. काल शिकवलं I is equal to 1 to N Mi
आय स्क्वेअर असं असं ओमेगा स्क्वेअर ह्यावाला. याला ओपन केलं तर हे येते मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये शिकवलं. तर काल शिकवलं का बा इथं पाय व्हॉट इज एम. एम इज द मास ऑफ द बॉडी. व्हॉट इज आर. आर इज द डिस्टन्स ऑफ द मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर मी काल शिकवलं का बा असं लक्षात ठेवा. काय ठेवायचं लक्षात. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे मलाही पाठ आहे तुम्ही पाठ करसाल. एक्स वाय झेड थेरीले महत्व आहे तोत्या पाठले महत्व. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचाही असो त्याचं मास घ्यायचं आणि त्याचं ऍक्सिस पासूनच्या डिस्टन्सचा वर्ग याच्या गुणाकाराला प्रॉडक्टला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. बस हे ज्याच्या डोक्यात राहील. मी सांगलं होतं ही चाबी आहे या चॅप्टरची. हे असं ज्याच्या डोक्यात त्याला अडणार नाही. काय पाहता मी का बा ह्या पूर्ण बॉडीचं मास म्या जर एम म्हटलं या बॉडीचं काय बा या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आर आहे बा. लक्षात ठेवा आर आणि त्याचा वर्ग या दोघांच्या गुणाकाराला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. काल शिकवलं. What is moment of inertia? Moment of inertia is defined as sum of product of mass of each particle of the body and square of its distance from the axis of rotation. And therefore it is denoted by I. हा E लिहून राहिलो. Hence E is equal to half ह्यावाला. याच्या ऐवजी आय आणि याच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म स्पीड. चलो बोलो डन. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट सांगत आहोत. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. फारच सुंदर आणि सोपा आहे बा. रेडियस ऑफ गायरेशन बढिया पॉइंट आहे. 1 मिनिटात क्लिअर होणारा पॉइंट आहे. कठीण नाही सोपा आहे. तुम्ही म्हणसाल का सर बढिया म्हणून. रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय के. ठीक आहे. काय भानगड आहे बघा. लक्षात ठेवा का ही एक बॉडी आहे अशी. हा ऍक्सिस आहे. ठीक आहे. या ऍक्सिस भोवती ही बॉडी गोल गोल फिरत आहे. तर बा या सेंटर पासून लक्षात ठेवा. समजते का. अरे हो का नाही. या सेंटर पासून तर या पॉइंट पर्यंत. ठीक आहे. असा पॉइंट लक्षात ठेवा का या पॉइंट पासून तर या ऍक्सिस पर्यंतचा जो अंतर असतो ना त्या अंतरालाच रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. मग याला रेडियस म्हणायचं होतं काऊन नाही म्हणत. ते सांगतो मी काऊन नाही म्हणत. ठीक आहे. तर बॉडीचा असा पॉइंट असा पार्टिकल बॉडीचा आहे ना पूर्ण बॉडीचा एक असा पॉइंट की ज्या पॉइंटवर बॉडीचं पूर्ण मास एकत्रित असते. कॉन्सन्ट्रेटेड असतो. काय बोललो बा. असा पॉइंट पाहिजे. तेव्हा त्या ऍक्सिस पासूनच त्या पॉइंट पर्यंतच्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. समजलं नाही. प्रत्येक बॉडीले एक पॉइंट आहे हो. त्या पॉइंटला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. ते निर्जीव असो की सजीव असो. आपल्याला पण आहे एक असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटवर पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होऊन आहे. आणि आपल्या बॉडीचा तो पॉइंट म्हणजे आहे सोल आत्मा. लक्षात ठेवा. या बॉडीला वजन आहे, मान आहे, सन्मान आहे, समाजात याले महत्व आहे. ठीक आहे ना. काऊन आहे. त्याच्यात आत्मा आहे म्हणून. जे काही याला वजन आहे तर लक्षात ठेवायचं इथं मासचा अर्थ काय होतो. समाजात असणारं मान सन्मान त्या बॉडीचा वेट.
पूर्ण एकत्रित आहे. कुठं आहे तर त्या सोल मध्ये आहे. तुम्ही म्हणसान कसं निघून गेला ज्या दिवशी कोणी काट्यामध्ये टाकून त्या धडाचं वजन नाही करत, बस त्याला हार लावून देते, हार चढवून देते, विषय संपला. ठीक आहे, म्हणून धडाले महत्व नाही, त्या धडामध्ये असणाऱ्या आत्म्याले महत्व. या धडाला वजन जे आहे ते तोच पर्यंत आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे. म्हणून पूर्ण या शरीराचं वजन मान सन्मान कुठं एकत्रित आहे हो, तर त्या आत्म्यामध्ये. तो पॉइंट आहे आपला. तर तेच याचं म्हणणं आहे, व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन. का हे बॉडी आहे, या बॉडीचं पूर्ण मास एक असा पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये एकत्रित आहे, कॉन्सन्ट्रेट आहे. त्या पॉइंट पासून त्या ऍक्सिस पर्यंतच्या डिस्टन्सला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. डन. मग काय बोलत आहो, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी. Radius of gyration of the body about the given axis of rotation is defined as the distance between axis of rotation and the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated. पूर्ण बॉडीचं मास इथं कॉन्सन्ट्रेट can be supposed to be concentrated so as to have same moment of inertia as that of the body. काय बोललो का या पूर्ण बॉडीचं जर मास इथं एकत्रित कॉन्सन्ट्रेट होत असेल तर बा या पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणा का या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणा, दोघाचाही अर्थ एकच आहे. ठीक आहे, कारण मासच इथं आहे त्याचं. ठीक आहे, त्या सोलचा मोमेंट ऑफ एनर्जिया की त्या बॉडी त्या धनाचा मोमेंट ऑफ एनर्जिया अर्थ एक असून, कारण पूर्ण बॉडीचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट आहे तर त्या सोल मध्ये. मग सोलचं घ्या का बॉडीचं घ्या, तेच आहे. ठीक आहे, सोल निघून गेला तर याले मोमेंट ऑफ एनर्जिया राहणारच नाही. म्हणून त्या पॉइंटले त्या सोलचा जो मोमेंट ऑफ एनर्जिया असेल तोच त्या बॉडीचा असेल. हे सांगते रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज द डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन and the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated so as to have same moment of inertia as that of the body. This is the radius of gyration. If m is the mass of the body and k is the radius of gyration, then moment of inertia of the body is given by I is equal to mk square. हे डिस्टन्स r न नाही k न दाखवलं. This is the radius of gyration. Where k is radius of gyration, हा जर इकडे आला I upon m is equal to k square, taking square root under root I upon m is equal to k. This is the formula of radius of gyration. SI unit distance I meter, CGS unit centimeter, dimension is m0, L1, T0. चलो बोलो. Done. Next, moment of inertia of uniform ring. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. लक्षात ठेवा, हे जे फॉर्म्युला आहे, रिंगचा फॉर्म्युला आहे, हा याच्यावर प्रॉब्लेम विचारतात आहे ना. 2-3 फॉर्म्युले सोबत 2 मार्कासाठी विचारतात, म्हणून पाठ पाहिजे. काय म्हटलं बा तर लक्षात ठेवा, हे आहे रिंग. रिंग पाहिली असेल ना हो. हा झाला ऍक्सिस. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे असा फिरत आहे. ठीक आहे, अरे हो का नाही. हे दाखवतो रेडियस, काही प्रॉब्लेम नाही. हा सेंटर. ठीक आहे, हे झाली तुमची रेडियस. अशी कशी दाखवा, किती दाखवा, हे परपेंडिक्युलर राहील.
इथं नाही दिसत पण ओरिजिनल मध्ये परपेंडिक्युलर आहे. हे रेडियस आहे, स्पष्ट दाखवत आहो मी. झाली फिगर. हे रिंग आहे. कसं बोलता येते? मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. हे काळाचं आहे आपल्याला. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. फारच सिंपल आणि सोपं आहे. काहीच नाही. एकदा ऐकलं तर लक्षात राहते. कसं बोलणार आहे? कन्सिडर दी थिन युनिफॉर्म रिंग. दिसते थेच बोललो. कन्सिडर दी थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास m and radius r rotated about the axis passing through the center and perpendicular to the plane of the figure. काय अर्थ होते हो? हा ऍक्सिस आहे. हे फिगर असं आहे, ते ओसरत आहे. रिंग अशी आहे. या वाला त्याला परपेंडिक्युलर, म्हणून याच्या प्लेनला हे परपेंडिक्युलर. इथं नाही, इथं फळ्यावर असं राहील, तर ओरिजिनल मध्ये असं आहे. मग काय बोललो? कन्सिडर दी थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास m and radius r rotated about an axis passing through the center. ठीक आहे. नाव पाहिजे, नाव देऊन टाकतो. पासिंग थ्रू दी सेंटर सी म्हणायचं. and perpendicular to the plane of the figure. It is two-dimensional of negligible thickness. याला जाडी नाही राहत, बारीक रिंग राहते. It is two-dimensional, समजते, of negligible thickness. Its entire mass is at a distance r from the axis of rotation and is given by formula I equal to mr square. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया चा फॉर्म्युला सांगत आहोत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग about the axis passing through its center and perpendicular to its plane is I is equal to mr square. कसं पाठ करशील रे बाबू? Consider the thin uniform ring of mass capital M and radius capital R rotating about an axis passing through the center and perpendicular to its plane. It is two-dimensional thickness. Its mass, entire mass is at a distance equal to the radius from the axis. Moment of inertia of such ring is given by I is equal to mr square. बोला. ठीक आहे. Comparing with I is equal to mk square. What is this? Radius of gyration. I बरोबर आहे m बरोबर m, म्हणजे k स्क्वेअर बरोबर r स्क्वेअर. म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं तर k बरोबर r. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन लक्षात ठेवा. रिंगचं किती राहते बा? तर r एवढंच राहते. बोल पा. पहिला फॉर्म्युला शिकवला. मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ रिंग I इक्वल टू mr स्क्वेअर. पाठ असलं पाहिजे. रिंग म्हटला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I बरोबर mr स्क्वेअर. प्रॉब्लेमच्या कामी येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. असे फॉर्म्युले विचारते. हा 2-2, 3-3 भाग जुने पेपर पाहत पाहिजे पडल. आता चेंजेस आले. ठीक आहे. 1 मार्काचे प्रश्न आले तर खास करून असे बारीक पॉइंट पहिले लक्षात ठेवा. तर 1 मार्काचेच प्रश्न मिस होतील, मोठे प्रश्न मिस नाही होत. ठीक आहे. खूप बारकाईनं वाचन करावं लागते 1 मार्कासाठी. असो, माझा व्हिडिओ आवडला असेल मित्र, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सांगा ना. कशी मित्र आहात तुम्ही माझे? ठीक आहे. तेव्हा खास करून सांगतो, आज घंटी तुम्ही पण वाजवा आणि मित्रांना पण सांगा वाजवण्यासाठी. नमस्कार.